फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स. तर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. तर ए प्लस बी आय काय आहे? स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर ए हा रियल पार्ट आहे आणि बी आय हा इमॅजिनरी पार्ट आहे. आणि ए आणि बी हे रियल नंबर आहे आणि बी नॉट इक्वल टू 0. तर आपल्याला -8 - 6i हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याचं स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ -8 - 6i याचं स्क्वेअर रूट सपोज म्हणजे लेट आपण म्हणून घेऊ ए प्लस बी आय. आणि याला सॉल्व करून आपण ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड केल्या तर याचं स्क्वेअर रूट आपल्याला मिळून जाईल. तर आता आपण काय करू? स्क्वेअरिंग करून घेऊ बोथ साईडला, म्हणजे हा स्क्वेअर निघून जाईल. इथे स्क्वेअरिंग केल्याबरोबर स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल आणि इथे येईल -8 - 6i इज इक्वल टू ए प्लस बी आयचा होल स्क्वेअर. आणि इथे ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. तर ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्याने आपल्याला काय करावं लागेल? एक्सपांड करावं लागेल. म्हणजे काय होईल? -8 - 6i इज इक्वल टू इथे ए प्लस बीचा होल स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे ए बी आय प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे बी आयचा होल स्क्वेअर. मग काय होईल इथे? -8 - 6i इज इक्वल टू ए स्क्वेअर. आता बघा आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? -1. तर इथे आय स्क्वेअरच्या जागेवर जर -1 घेतला आपण आणि इथे बी स्क्वेअर होईल म्हणजे -b स्क्वेअर होईल इथे आणि हा रियल नंबर होईल. तर याला इथे घेऊन -b स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी आय. तर आता बघा इथे आपण कम्पेअर करू कोणतं? रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. कम्पेअरिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट. आता बघा रियल पार्ट कोणता आहे? हा आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि इथे रियल पार्ट आहे -8. कम्पेअर केलं तर काय होईल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू -8. अँड इमॅजिनरी पार्ट कोणता आहे? ट्वाईस ए बी आणि हा -6. मग काय होईल? ट्वाईस ए बी इज इक्वल टू -6. आणि याला सॉल्व करून आता आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यूज काढता येईल. तर आता काय होईल? या 2नी याला डिवाईड केलं तर काय होईल? ए बी इज इक्वल टू -3 होईल. आणि इथून आपण बीची व्हॅल्यू तयार करून या इक्वेशनमध्ये ठेवली तर आपल्याला एच्या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळेल आणि एची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येईल. म्हणजे काय होईल? बी इज इक्वल टू -3 अपॉन ए. ठीक आहे. आणि ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. म्हणजे काय होईल? ए स्क्वेअर मायनस बीच्या जागेवर आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे -3 अपॉन ए याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू -8. आणि आता काय होईल? ए स्क्वेअर -3चा स्क्वेअर 9 अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू -8. आणि आता आपल्याला काय करावं लागेल? ए स्क्वेअरनी इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. ए स्क्वेअरनी इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? ए टू द पॉवर 4 मायनस इथे ए स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. इथे 9 येईल आणि इज इक्वल टू -8 ए स्क्वेअर.
आणि आता ए स्क्वेअरला लेफ्ट हँड साईडला आणू. तर राईटचा नंबर लेफ्टला येईन तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे काय होईल ए टू द पॉवर 4 मायनस राईटचा नंबर लेफ्टला येईन तर मायनस आहे तर प्लस होऊन जाईल. प्लस 8 ए स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. आता हे आपल्याला इक्वेशन मिळालं तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पाडता येतात. तर याचं कन्व्हर्शन आपण काय करू क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये करून घेऊ. म्हणजे याला आपल्याला काय लिहिता येईल ए स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 8 ए स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. आणि आता आपण काय करू ए स्क्वेअरच्या जागेवर नवीन व्हेरिएबल ठेवू म्हणजे एम. तर याचं कन्व्हर्शन क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये होऊन जाईल आणि मग आपल्याला याचे फॅक्टर्स पाडून एच्या व्हॅल्यूज काढता येईल. म्हणजे काय होईल ए स्क्वेअरच्या जागेवर एम ठेवलं तर एम स्क्वेअर प्लस 8m मायनस 9 इज इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. आता याचे फॅक्टर्स पाडू. तर फॅक्टर्स कसे पाडायचे असतात फर्स्ट आणि थर्ड टर्मचा कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. तर 1 आणि मायनस 9चं मल्टिप्लिकेशन मायनस 9 आणि याचे असे फॅक्टर्स पाडायचे असतात की याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे. म्हणजे किती आली पाहिजे प्लस 8. आता मल्टिप्लिकेशन मायनस आहे तर एक टर्म प्लस राहील एक टर्म मायनस राहील. तर याचे फॅक्टर्स कसे होईल 9 × 1. परंतु याच्यातला एक फॅक्टर प्लस राहील एक फॅक्टर मायनस राहील. पण आपल्याला ॲन्सर प्लसमध्ये पाहिजे तर ग्रेटर फॅक्टर प्लस घ्यावं लागेल स्मॉलर फॅक्टर मायनस घ्यावं लागेल. म्हणजे 9 मायनस 1 म्हणजे किती होऊन जाईल 8. आता एम स्क्वेअरचं कोएफिशियंट किती आहे 1 आहे. म्हणजे याचे आपण डायरेक्ट फॅक्टर पाडू शकतो. तर याचे डायरेक्ट फॅक्टर्स कसे होईल m प्लस 9 होईल आणि m मायनस 1 इज इक्वल टू 0. आणि आता आपल्याला काय करावं लागेल यमच्या जागेवर ए स्क्वेअर ठेवावं लागेल. मग एमच्या जागेवर ए स्क्वेअर ठेवलं तर फॅक्टर काय होईल ए स्क्वेअर प्लस 9 आणि ए स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे याचे फॅक्टर्स कसे पडले ए स्क्वेअर प्लस 9 आणि ए स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. मग काय होईल फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड एक्स स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0 और ए स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. मग ए स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल मायनस 9 होईल आणि ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 होईल. आणि ए काय आहे रियल नंबर आहे. तर याचं रूट रियल येणार नाही म्हणजे हा नंबर घेता येणार नाही. आणि याचं रूट काय होईल ए इज इक्वल टू कोणत्याही संख्येला 2 रूट असतात प्लस आणि मायनस. तर 1चं रूट किती होऊन जाईल 1 होऊन जाईल. तर आता आपल्याला एच्या किती व्हॅल्यूज मिळाल्या +1 आणि -1. आता या बीच्या इक्वेशनमध्ये आपण या व्हॅल्यूज एची व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला बीची व्हॅल्यू कारण की बी इज इक्वल टू -3a आहे. इथे एची व्हॅल्यू ठेवली तर बीची मिळून जाईल. म्हणजे काय होईल इफ ए इज इक्वल टू 1 देन बी इज इक्वल टू काय आहे -3/a आणि एची व्हॅल्यू किती ठेवायची आहे 1. -3/1 म्हणजे काय होऊन जाईल -3. तर एची व्हॅल्यू 1 आहे तेव्हा बीची व्हॅल्यू काय आहे -3 आहे. आता इफ एची व्हॅल्यू आता किती ठेवू आपण -1 ठेवू. एची व्हॅल्यू काय ठेवू -1 देन बीची व्हॅल्यू काय आहे -3/a. आता एची व्हॅल्यू आपल्याला किती ठेवायची आहे -1 म्हणजे -3/-1. तर मायनस मायनस कॅन्सल झालं तर काय होऊन जाईल +3 होऊन जाईल. तर अशा रीतीने आपल्याला याचं काय काढायचं होतं रूट फाइंड करायचं होतं. रूट कशाचं काढायचं होतं -8 + 6 -6 आहे -8 - 6 आहे. आणि याचं रूट आपण घेतलं होतं कोणतं a + bi. मग एच्यामध्ये जर आपण पहिली एची व्हॅल्यू ठेवली 1 तर काय होईल 1 +
बीची व्हॅल्यू आहे -3i. म्हणजे काय होईल 1 - 3i. आणि सेकंडमध्ये आपल्याला एची व्हॅल्यू किती ठेवायची आहे -1. एची व्हॅल्यू ठेवायची आहे -1 प्लस बीची व्हॅल्यू किती होईल 3i. तर एक रूट आपल्याला मिळेल 1 - 3i आणि दुसरा रूट मिळेल ऑर करून दुसरा रूट मिळेल -1 + 3i. प्रॉब्लेम 2 7 + 24i. आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे आणि कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायचं आहे. तर आपण काय म्हणू लेट रूट 7 + 24i. तर 7 + 24i याचं स्क्वेअर रूट लेट म्हणजे सपोज आपण घेऊ a + bi. आता आपण याचं स्क्वेअर रूट a + bi आहे असं म्हटलेलं आहे. तर आता याला आपण सॉल्व करून a आणि bच्या व्हॅल्यूज जर फाइंड केल्या तर आपल्याला याचं स्क्वेअर रूट मिळून जाईल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल स्क्वेअरिंग करावं लागेल. स्क्वेअरिंग बोथ साईड्स म्हणजे काय होईल स्क्वेअरिंग केल्याबरोबर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि इथे येईल 7 + 24i आणि इथे a + biचा होल स्क्वेअर आणि इथे a + bच्या होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने एक्सपांड करावं लागेल. तर a + bचा होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय a² + 2ab + b². म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 × प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. म्हणजे काय होईल 7 + 24i = फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 × प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे a × bi प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे biचा होल स्क्वेअर. मग याला आपल्याला आणखी कसं लिहिता येईल 7 + 24i = इथे a² होईल आणि इथे बघा i² व्हॅल्यू किती आहे -1. तर इथे i² = -1 ठेवलं आणि हे b² आहे तर -b² होईल. तर हा रिअल नंबर होईल. तर रिअल पार्ट इकडे लिहून घेऊ -b². इथे i² व्हॅल्यू -1 घेतली आणि b² तर -b² प्लस 2abi. आता हा काय झाला रिअल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट. हा रिअल पार्ट आणि हा इमॅजिनरी पार्ट. तर आता आपण काय करू कम्पेअर करू. कम्पेअरिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. आता रियल पार्ट a² - b², a² - b² = 7 and imaginary part 2ab = 24. आता आपल्याला याला काय करावं लागेल सॉल्व. या दोन इक्वेशनला सॉल्व करून a आणि bच्या व्हॅल्यूज फाइंड केल्या तर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरचं रूट काढता येईल. तर इथे काय होईल ab = 2 ने डिवाइड केलं तर काय होऊन जाईल 12 होऊन जाईल. मग आपण काय करू इथून बीची व्हॅल्यू फाइंड करू आणि ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये ठेवली तर आपल्याला एच्या फॉर्ममध्ये इक्वेशन मिळेल आणि एची व्हॅल्यू फाइंड करता येईल. तर b = काय होईल 12/a आणि ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये ठेवून घेऊ. म्हणजे काय होईल a² - bच्या जागेवर ठेवावं लागेल 12/aचा स्क्वेअर = 7 आणि आता याचा स्क्वेअर केला तर काय होईल a² - 12चा स्क्वेअर 144 होईल. इथे a² होईल = 7. आता
या इक्वेशनमध्ये आता आपल्याला काय करावं लागेल, ए स्क्वेअरनी मल्टिप्लाय करावं लागेल बोथ. मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर म्हणजे डिनॉमिनेटरचा ए स्क्वेअर आपल्याला कॅन्सल करता येईल. मग काय होईल, ए स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं तर ए टू द पॉवर 4 मायनस इथे ए स्क्वेअर कॅन्सल झालं तर 144 इज इक्वल टू 7 ए स्क्वेअर. आता याला अरेंज करून घेऊ म्हणजे 7 ए स्क्वेअरला राईट साईडबद्दल लेफ्ट साईडला घेऊन घेऊ. ए टू द पॉवर 4 तर राईटचा नंबर लेफ्टला येईल तर त्याची साईन चेंज होईल. -7 ए स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 0. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स पाडता येतात, पण हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, नाही. आपल्याला याला कन्व्हर्ट करावं लागेल क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. मग आपण काय लिहू, A4ला ए स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस 7 ए स्क्वेअर मायनस 144 इज इक्वल टू 0. आणि आता ए स्क्वेअरच्या जागेवर जर नवीन व्हेरिएबल ठेवला तर आपल्याला याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येईल. तर पुट ए स्क्वेअर इज इक्वल टू एम. तर ए स्क्वेअरच्या जागेवर एम ठेवला तर इथे काय होईल, एम स्क्वेअर मायनस 7 याच्या जागेवर येईल एम मायनस 144 इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करावं लागेल, या 144चे फॅक्टर्स म्हणजे फॅक्टोरायझेशन मेथडनी सॉल्व करता येईल. तर काय करावं लागते, फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन किती येईल, -144 आणि याचे असे फॅक्टर्स पाडायचे ज्याची सम आली पाहिजे -7. आता 144चे जर आपण फॅक्टर्स पाडतो म्हटलं तर काय होईल, कुठे पाडायचे म्हणजे -144 याचे फॅक्टर्स पडेल 2 × 72, 2 × 36, 2 × 18 आणि 3 × 3. 3 × 3 9, 9 × 2 18, 18 × 2 36, 72 144. आता इथे 4 4 जार 16 होत आहे आणि 3 3 जार 9. तर याचे फॅक्टर्स पडतील 16 × 9. आता बघा 16मधनं 9 जर सबस्ट्रॅक्ट केले तर 7 येईल. तर मल्टिप्लिकेशन मायनस आहे तर एक नंबर आपल्याला प्लस घ्यावं लागेल, एक नंबर मायनस घ्यावं लागेल. पण ॲन्सर मायनसमध्ये आहे तर -16 आणि +9. तर याची सबस्ट्रॅक्शन किती येऊन जाईल, -7. तर आपल्याला काय करावं लागते, फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करावं लागते आणि त्याचे असे फॅक्टर्स पाडायचे असतात की त्याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे. तर आता एम स्क्वेअरचं कोइफिशियंट किती आहे, 1 आहे म्हणजे याचे आपण फॅक्टर्स डायरेक्ट लिहू शकतो. म्हणजे कसे लिहिल्या जाईल, m-16 आणि m+9 हे याचे फॅक्टर्स पडेल. आणि आपण काय केलं होतं, ए स्क्वेअर इज इक्वल टू एम ठेवलं होतं. आता एमच्या जागेवर ए स्क्वेअर ठेवलं तर काय होईल, ए स्क्वेअर -16 आणि ए स्क्वेअर +9 तर इज इक्वल टू 0. तर आता याचे जे फॅक्टर्स पाडले ते कोणते पडले, ए स्क्वेअर -16 आणि ए स्क्वेअर +9 इज इक्वल टू 0. आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. तर फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट म्हणजे ए स्क्वेअर -16 इज इक्वल टू 0 और ए स्क्वेअर +9 इज इक्वल टू 0. मग ए स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, 16 होईल. ए स्क्वेअर इज इक्वल टू -9. आता याचं रूट काढायचं आहे तर ए इज इक्वल टू काय होईल, +-4. पण इथे मायनस आहे तर हा रियल नंबर नाही आहे, परंतु ए काय आहे, रियल नंबर आहे. तर आपल्याला हे रूट घेता येणार नाही. म्हणजे एच्या आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या, कोणत्या, +4 आणि -4. आता एच्या व्हॅल्यू मिळाल्या तर एच्या व्हॅल्यू जर आपण या बीच्या इक्वेशनमध्ये ठेवल्या, बी इज इक्वल टू 12/a तर आपल्याला बीच्या व्हॅल्यूज मिळून जाईल. तर इफ
ए इज इक्वल टू 4 घेतलं, देन बीची व्हॅल्यू काढण्यासाठी कोणतं इक्वेशन घ्यायचं? 12/a म्हणजेच 12/a ची व्हॅल्यू आहे 4 म्हणजे किती मिळेल? 3. आणि इफ a इज इक्वल टू आता किती घेऊ? -4. देन b इज इक्वल टू 12/a ची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे -4 म्हणजे इथे मिळेल -3. म्हणजे a ची व्हॅल्यू 4 आहे तेव्हा b ची व्हॅल्यू 3 आहे आणि a ची व्हॅल्यू -4 आहे तेव्हा b ची व्हॅल्यू -3 आहे. तर आपल्याला कशाचं रूट काढायचं होतं? कोणत्या कॉम्प्लेक्स नंबरचं? रूट 7 + 24i 7 + 24i या कॉम्प्लेक्स नंबरचं रूट काढायचं होतं. आणि हे रूट आपण कोणतं घेतलं होतं? a + bi. तर याच्यामध्ये आपल्याला पहिले a ची व्हॅल्यू किती ठेवावं लागेल? 4 आणि b ची व्हॅल्यू 3 म्हणजे कोणतं रूट मिळेल? a ची व्हॅल्यू 4 + b ची व्हॅल्यू 3 म्हणजे 3i हे पहिलं मिळेल किंवा ऑर सेकंड कोणतं मिळेल? a ची व्हॅल्यू किती ठेवायची आहे? -4 आणि b ची व्हॅल्यू ठेवायची आहे -3i. तर रूट 7 - 20i याचे रूट काय झाले? 4 + 3i ऑर -4 - 3.